नमस्कार. रिवेटिंग साठी ड्रिल करायच्या ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. आता आम्ही ह्याच्याबद्दल शिकूया. चला आपण या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया. या सत्राच्या शेवटी आपण या बाबी करू शकाल. लॅप आणि बट रिवेट जॉइंट साठी लेआउट स्पेसिंग तयार करणे, ड्रॉइंग नुसार ड्रिल होल्स चिन्हांकित करणे, शीट मेटलचे क्लॅम्पिंग आणि पंचिंग करणे, पोर्टेबल ड्रिलिंग मशीनचा वापर करून होल ड्रिलिंग करणे. चला तर मग जाणून घेऊया रिवेट म्हणजे काय. रिवेट दोन किंवा अधिक मेटल शीटला जोडण्यासाठी वापरला जाणारा कायमस्वरूपी यांत्रिक फास्टनर आहे. चला पुढे आपण जाणून घेऊया ड्रिलिंग म्हणजे काय. ड्रिलिंग ही एक अशी धातू कापण्याची प्रक्रिया आहे जी गोल फिरणाऱ्या कटिंग टूलद्वारे सॉलिड सामग्रीमध्ये होल तयार करण्यासाठी केली जाते. चला आता आपण रिवेटिंग तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांची यादी करूया. वुडन मॅलेट, स्टील रूल, ट्राय स्क्वेअर, स्ट्रेट स्निप, स्क्रायबर, सी क्लॅम्प, सेंटर पंच, बॉल पीन हॅमर, ड्रिल बिट, पोर्टेबल ड्रिलिंग मशीन, चक की. आता आपण लॅप रिवेटिंग साठीच्या ड्रॉइंग नुसार शीट मेटल तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया. ज्याला GI देखील म्हटले जाते त्या जस्ताचा थर दिलेल्या 1.2 मिलीमीटर जाडीच्या लोखंडी शीटला निवडा. लाकडी हातोडा वापरून ड्रेसिंग प्लेटवर शीटला सपाट करा. स्टील रूल वापरून 48 मिलीमीटर इंटू 50 मिलीमीटर चे आवश्यक परिमाणे चिन्हांकित करा. 48 मिलीमीटर इंटू 50 मिलीमीटर आकाराचे 2 मेटल शीट कापा. जोडण्यात येणाऱ्या शीट मेटलच्या कडा सपाट स्मूथ फाईल वापरून बर्स पासून मुक्त आहेत याची खात्री करा. चला पुढे आपण लॅप जॉइंट साठी रिवेट होल्स करिता लेआउट स्पेसिंग तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया. जोडण्यात येणाऱ्या शीटची जाडी म्हणजेच T च्या संदर्भात रिवेटच्या व्यासाची म्हणजेच D ची गणना करा. रिवेटचा व्यास D is equal to 2.5 into T. आपल्याला माहिती आहे की शीटची जाडी म्हणजेच T 1.2 मिलीमीटर आहे. is equal to 2.5 into 1.2 मिलीमीटर is equal to 3 मिलीमीटर. रिवेट होल व्यासाला 0.2 मिलीमीटर माया म्हणजेच अलाउन्स दिला जाऊ शकतो आणि 5 रिवेट होल्स ड्रिल करणे आवश्यक आहे. म्हणून ड्रिल करण्यात येणाऱ्या होलचा एकूण व्यास 3.2 मिलीमीटर आहे. एक स्क्रायबर आणि ट्राय स्क्वेअर वापरून फेस C पासून फेस A वर 6 मिलीमीटरची एक ओळ चिन्हांकित करण्यात येते. फेस B पासून 6 मिलीमीटर अंतरावर असलेली रिवेट लाईन खालीलप्रमाणे मोजली जाते. फेस B पासून रिवेट लाईनचे अंतर इज इक्वल टू व्यास म्हणजेच D इंटू 2 इज इक्वल टू 3 इंटू 2 इज इक्वल टू 6 मिलीमीटर.
स्क्रायबर आणि ट्राय स्क्वेअर वापरून 6 मिलीमीटरच्या दोन ओळी अनुक्रमे फेस ए, फेस बी आणि फेस डी वर चिन्हांकित केल्या आहेत. फेस बी आणि फेस डी पासून सुरुवातीच्या रिवेट होलचे अंतर इज इक्वल टू व्यास म्हणजेच डी इंटू 2 इज इक्वल टू 3 इंटू 2 इज इक्वल टू 6 मिलीमीटर. दोन रिवेट्स म्हणजेच पिच म्हणून ओळखले जाणारे दरम्यानचे अंतर मोजण्यासाठी पिच इज इक्वल टू 3 इंटू रिवेटचा व्यास म्हणजेच डी. आपल्याला माहिती आहे की रिवेटचा व्यास इज इक्वल टू 3 मिलीमीटर, म्हणूनच पिच इज इक्वल टू 3 इंटू 3 मिलीमीटर इज इक्वल टू 9 मिलीमीटर. ड्रॉइंग नुसार 5 रिवेट होल ड्रिल करण्यासाठी शीटची उंची आहे 2D प्लस 3D प्लस 3D प्लस 3D प्लस 3D प्लस 2D इज इक्वल टू 6 प्लस 9 प्लस 9 प्लस 9 प्लस 9 प्लस 6 इज इक्वल टू 48 मिलीमीटर. शीटच्या कडापासून ओव्हरलॅपच्या ओळीपर्यंतचे अंतर रिवेटच्या व्यासाच्या 4 पट म्हणजेच 4 इंटू 3 मिलीमीटर इज इक्वल टू 12 मिलीमीटर आहे. लॅप जॉइंटसाठी लेआउट प्राप्त करण्यासाठी दुसऱ्या शीटवर पूर्वी वापरलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करा. एक स्क्रायबर आणि ट्राय स्क्वेअर वापरून लॅप जॉइंटसाठी तयार केलेल्या लेआउटनुसार शीटवर ड्रिल करण्यात येणारे होल चिन्हांकित करा. चला आता आपण बट जॉइंटसाठी रिवेटिंगसाठी ड्रॉइंगनुसार शीट मेटल तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया. ज्याला GI देखील म्हटले जाते त्या जस्ताचा थर दिलेल्या 1.2 मिलीमीटर जाडीच्या लोखंडी शीटला निवडा. लाकडी हातोडा वापरून ड्रेसिंग प्लेटवर शीटला सपाट करा. स्टील रूल वापरून 48 मिलीमीटर इंटू 50 मिलीमीटर चे आवश्यक परिमाणे चिन्हांकित करा. .48 मिलीमीटर इंटू 50 मिलीमीटर आकाराचे 2 शीट मेटल कापा. स्ट्रॅपसाठी आवश्यक असलेले 48 मिलीमीटर इंटू 24 मिलीमीटर चे परिमाणे स्टील रूल वापरून चिन्हांकित करा. शीट मेटल 48 मिलीमीटर इंटू 24 मिलीमीटर आकारात कापा. जोडण्यात येणाऱ्या शीट मेटलच्या कडा सपाट स्मूथ फाईल वापरून बर्स पासून मुक्त आहेत याची खात्री करा. चला पुढे आपण लॅप जॉइंटसाठी रिवेट होल्स करिता लेआउट स्पेसिंग तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया. बट जॉइंटसाठी शीटवरील रिवेट्सच्या लेआउट स्पेसिंगची गणना पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे लॅप जॉइंट प्रमाणेच आहेत. तयार करण्यात आलेल्या लेआउट स्पेसिंग नुसार 48 मिलीमीटर इंटू 50 मिलीमीटर च्या दोन्ही शीटवर चिन्हांकित करा. स्ट्रॅप नावाचा धातू एक स्वतंत्र तुकडा बट जॉइंट मध्ये घटकांच्या कडा एकत्र ठेवण्यासाठी वापरला जातो.
जर स्ट्रॅप जोडण्यात येणाऱ्या मेटल शीटच्या एका बाजूवर प्रदान केला गेला असेल तर त्याला सिंगल स्ट्रॅप म्हणतात आणि जोडण्यात येणाऱ्या मेटल शीटच्या दोन्ही बाजूंवर प्रदान केला गेला असेल तर त्याला डबल स्ट्रॅप म्हणतात. स्ट्रॅप उंचीची खालीलप्रमाणे गणना केली जाते. 2D plus 3D plus 3D plus 3D plus 3D plus 2D is equal to 6 plus 9 plus 9 plus 9 plus 9 plus 6 is equal to 48 millimeter. हाइट गेज वापरून फेस बी पासून 6 मिलीमीटर, 15 मिलीमीटर, 24 मिलीमीटर, 33 मिलीमीटर आणि 42 मिलीमीटर च्या अंतरावर फेस ए वर समांतर ओळी चिन्हांकित करा. स्ट्रॅपच्या रुंदीची खालीलप्रमाणे गणना केली जाते. 4D plus 4D is equal to 8D. आपल्याला माहिती आहे की शीटचा व्यास म्हणजेच D is equal to 3 मिलीमीटर म्हणजेच 8 into 3 is equal to 24 मिलीमीटर. हाइट गेज वापरून स्ट्रॅपवर फेस सी पासून 6 मिलीमीटर, 12 मिलीमीटर, 18 मिलीमीटर अंतरावर फेस ए वर समांतर ओळ चिन्हांकित करा. एक स्क्रायबर आणि ट्राय स्क्वेअर वापरून बट जॉइंट तयार करण्यात आलेल्या लेआउटनुसार शीटवर ड्रिल होल चिन्हांकित करा. चला आता आपण सेंटर पंच वापरून शीट मेटलचे क्लॅम्पिंग आणि पंचिंग बद्दल जाणून घेऊया. क्लॅम्प हे एक फास्टनिंग उपकरण आहे जे हालचाल किंवा वेगळे होण्यापासून रोखण्यासाठी, वस्तूंना घट्ट धरून ठेवण्यासाठी किंवा सुरक्षित करण्यासाठी वापरले जाते. सी क्लॅम्प हे एक प्रकारचे क्लॅम्पिंग उपकरण आहे जे सामान्यतः लाकूड किंवा मेटल वर्क पीस धरून ठेवण्यासाठी वापरले जाते. सी क्लॅम्प वापरून वर्क बेंचवर मेटल शीट धरून ठेवा. एक सेंटर पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून शीटवर चिन्हांकित होल सेंटरवर पंच करा. चला पुढे आपण पोर्टेबल ड्रिलिंग मशीनचा वापर करून होल्स ड्रिल करण्याबद्दल जाणून घेऊया. चक की वापरून पोर्टेबल ड्रिलिंग मशीनला 3.2 मिलीमीटर व्यासाचे ट्विस्ट ड्रिल बसवा. पंच मार्क्स नुसार शीटवर होल ड्रिल करा. पूर्वी ड्रिल केलेल्या होल्सवर हाताने फिरवून मोठ्या आकाराच्या ड्रिलने होल्सना गुळगुळीत करा. आपण उजळणी करूया की आपण खालील बाबी करण्यास शिकलो आहोत. लॅप आणि बट रिवेट जॉइंट साठी लेआउट स्पेसिंग तयार करणे. ड्रॉइंग नुसार ड्रिल होल्स चिन्हांकित करणे. शीट मेटलचे क्लॅम्पिंग आणि पंचिंग करणे. पोर्टेबल ड्रिलिंग मशीनचा वापर करून होल ड्रिलिंग करणे. तर हे होतं रिवेटिंग साठी ड्रिल करायच्या बद्दल. आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना समजली असतील. भेटूया पुढच्या सत्रात.